जत येथे तेथील आमदार पडळकरांनी अतिशय हीन पातळीची टीका करून गेली 40-50 वर्षे झाले या सांगली जिल्ह्याला इतिहास आहे, बरीच राजकारण झाली, पण असं कुणी वाईट आणि अतिशय घाणेरडं कालच ती क्लिप बघायला मिळाली, ती ऐकताना अतिशय वेदना झाल्या। खरं तुम्हाला बंधूंनो सांगायचं झालं तर मला अतिशय वाईट वाटतं की हा असला माणूस आमच्या समाजात जन्माला आला, याबद्दल मला अतिशय वाईट वाटतेलं आहे। हा तालुका हा क्रांतिवीरांचा तालुका आहे, या तालुक्यात सगळी गुण्यागोविंदाने पहिल्यापासून राहत असतात, राजकारण जरूर करावं, पण राजकारण करत असताना या जिल्ह्यात अतिशय मोठे याच्या अगोदर सुद्धा संघर्ष झाले होते। वसंतदादांचे राजाराम बापूंचे 72 साली कुसगाव धरणाबद्दल अतिशय मोठा संघर्ष झाला होता। आपण त्यावेळेला लहान होतो, तरी त्या नेत्यांनी कधी एकमेकावर अशी घाण आणि वाईट टीका कधीही केली नाही। पण हे कुठनं नवीन हे काय हे असलं माणूस घाणेरडा माणूस आलाय, त्या माणसाने संपूर्ण आमच्या तालुक्यातल्या सगळ्या महाराष्ट्रातल्या धनगर समाजाला खाली मान घालायला कालपासून वेळ केली, अतिशय वाईट गोष्ट आहे। मी तर ह्या संपूर्ण ह्या यंत्रणेचा, या देवेंद्र फडणवीसाचा पहिला निषेध करतो। माणसानं आपल्यासाठी की आपल्याला मला बरं वाटायसाठी कुणी बी काय उठून काय म्हणावं हे बरोबर नाही। फडणवीस साहेब, तुम्ही महाराष्ट्राचे 2-3 वेळा मुख्यमंत्री झालाय, अशा माणसाला थोडा आवरा, हे बरोबर नाही, ही महाराष्ट्राची संस्कृती नाही। तुम्ही सांगा, जयंत पाटलांनी तुमच्यावर अशी कुठली खालची टीका केली? अहो, जयंत पाटील ही चौकशी करायला गेले, तो सोबत काम करणारा अभियंता आमच्या गावातला आहे, माझ्या वार्डातला आहे, मग त्या वार्डात त्याचं काय झाले काय नाही म्हणून मला तिथे चौकशी केली पाहिजे का नाही? नाहीतर मला कोण दारात येऊन देईल का? एवढं तुम्ही तिची चौकशी कशामुळे काय झालं गेले साहेबांनी चौकशी केली, तर तुला एवढं वाईट वाटायचं काय काम? तुझं खरं ना खऱ्याला खोटं काय असेल, तू दुसऱ्या तांदळासारखा स्वच्छ असलास तर भ्यास काय काम आहे? तुला एवढं वाईट बोलायचं का? अरे घरापाशी जेव किंवा आपल्या घरापाशी कुठं गुरगुरतन शेंडा काढतं, दुसरी गेलं की ते पळून जातं। तुझी काय ताकद असेल ती जिल्ह्याच्या ठिकाणी येऊन बोल, तरी बरोबर नाही एखाद्याला वाईट बोला, ही संस्कृती नाही आपल्या महाराष्ट्राची। तरी म्हणून इथून पुढे झालं एवढं झालं, आम्हाला सुद्धा स्वाभिमान होता की आपल्या धनगराज्यातला एक आमदार झालाय, आपण हे आमदार होऊन काय सगळ्यात आपल्या डोकी फोडायला लागलाय, आपल्या संघर्ष करायला लागलाय, त्याचा काही उपयोग होणार नाही। आणि वेळेच त्याचा बंदोबस्त आपण केला पाहिजे। भविष्यात असं जर परत त्या पद्धतीने तुम्ही वागाल तर हा कोणीही तुमच्या पाठीमागे येणार नाही, आणि तुमचा मी जाहीर निषेध करतो। तुम्ही जयंत पाटलांच्या नादालाच लागू नका, ते असं व्यक्तिमत्व आहे महाराष्ट्रात डोक्यावर त्याने घेतलेलं आहे। काही मागे ताकद नसताना एवढं विभाजन होऊन त्या माणसानं 8 ते 10 खासदार निवडून आणलेले आहेत, आणि कशाला आपण मोठे भल्याभल्यांचा कार्यक्रम महाराष्ट्रात त्यांनी केलेला आहे। काय सर्वसामान्य कशाला तुम्ही नादाला लागताय त्याच्या? जरूर तुम्ही त्यांना विरोध करा, जरूर तुम्हाला काय म्हणायचं आहे तिथं राजीनामा देईन, मी उभा राहतो, बघू जवळच तवा राजीनामा त्यांना द्यायला कशाला सांगतो? तू देईन परत उभा राहा, तिथं उभा करतो जे चुकीचं आहे। आमच्या यात इस्लामपूर शहरातल्या धनगर समाज, वाळवा तालुक्यातील धनगर समाजाला खाली मान घालवायचा प्रकार या 2 दिवसात झालेला आहे, याच्याबद्दल मी आपल्या सर्वांची दिलगिरी व्यक्त करतो। आम्ही असली मंडळी नाही, आम्ही सुसंस्कृत मंडळी आमच्या तालुक्यातील आहे, व असं कधी आम्ही वागणार नाही। बापूंच्या काळापासून इतिहास, बापूंच्या काळापासून मी कार्यकर्ता आहे, वयाच्या 15 बैलजोडी गाय वासरू असल्यापासून मी तिथं आहे, तरी अतिशय वाईट आहे। मी ह्या गोष्टीचा पूर्ण धिक्कार करतो, या पडळकरांचा निषेध करतो, आणि मी माझं छोटंसं संपवतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। अत्याधुनिक आणि सर्व सोयी सुविधांयुक्त रुग्णांच्या आरोग्याची काळजी घेणारं आपलं हॉस्पिटल लक्ष्मी नारायण हॉस्पिटल। संपर्क 023 42 22 57 75।